मस्त असा गार्डन मध्येच आम्ही आज जेवायला बसलोय. अजून जेवण आला नाही, आल्यावर दाखवते काय काय आज आम्ही ऑर्डर केलंय. पहिली ऑर्डर काय आली आपण बघूया. नूडल्स आणि इथे आणि मनू बघा किती खुश आहे. मनूच खुश आहे. मॅडमला आमची भूक लागली. भूक लागली माझ्या पहिली डिश मस्त आलेली आमचं नूडल्स. सर्व इकडे खायला बसल्यात. आता हळू हळू येते ऑर्डर, तोपर्यंत आम्ही स्टार्ट केलाय नूडल्स पासून. खा अक्षय. इकडे आता आमचं राईस आणि चिकन चिल्ली आले. आता इकडे अक्षदीचा बर्थडे सेलिब्रेशन करतो आम्ही. त्यासाठी केक आणले. इथं आपण ठेवू असं. Happy birthday to you. Happy birthday dear Akshata. Happy birthday to you. आता फोटो काढ. डेझर्ट हे फ्रायमिंग साठी होतं. अक्षय हॉस्पॉट दे ना. सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आज आपली सेकंड सफारी म्हणजे दुसरा दिवस आणि सेकंड सफारी आहे. तर आता सकाळचे 5 वाजल्यात आणि आज आमची 5:30ची सफारी आहे. तर सर्वजण रेडी झालोय आणि बाहेर मी अंधार पण तुम्हाला दाखवतो आणि इथे थंडी पण खूपच आहे. आता इकडे सर्व बसल्यात कॉफी पियाला. मनीष नव्हेत, चल दूध दे नुसता. आता आमचे जीव आले. आणि इथे सफाऱ्यासाठी चालल्या पण गाड्या. गेटचा फोटो काढा. हम पीछे चले जाओ. आदमी लोग तो इतना खर्चा करके आता है, क्यों आता है? टाइगर देखने गाड़ी के सामने. आता वेटिंग करतो टायगरची. अजून काही टायगर आम्हाला दिसला नाही.
मी पण तेच बघत होतो. आता आज आमची सफारी झालेली आहे डन सकाळची दुसऱ्या दिवसाची आणि आता आम्ही हॉटेलवर चाललोय आणि पाठीमागेच गेट पण आहे दिसतंय योगेट तर आत्ता आम्ही आलो सफारीवरून आमच्या विलामध्ये आणि आता नाश्ता करणार आहेत आता बघूया नाश्त्याला त्यावेळी काय देतात हा तिथंच बसू आज पण मस्त तर आजची मी अशी काहीतरी ड्रेसिंग केलेली आज नागपूर स्पेशल पोहे आणि तर्रीवाला रस्सा चण्याची भाजी मस्त आम्ही बाहेर बसलोय आता गार्डन मध्ये नाश्ता करायला कसा आहे युनिक नाश्ता कसा लागतंय पोहे आणि चण्याची भाजी अजून काहीतरी आले वाटतं चला घ्या ऑमलेट करा परत इथे मस्त आता ऑमलेट पण आलेत मनाला आवडले का पोहे तर आता आम्ही जेवायला आलोय दुपारचं जेवण आहे आज बिर्याणी चिकन बिर्याणी घ्या आता वाढायला कशी लागते बिर्याणी मस्त मला स्पेशल फुलके हे बघा मम्मीला बिर्याणी नाही आवडत म्हणून फुलके आणि ऑमलेट खाली पण आता जेवण झालं आणि मस्त डेझर्ट आले आमचा आणि आज आहे चॉकलेट आईस्क्रीम आमचं आता जेवण वगैरे सर्व झालंय आणि आता आमची दुसरी सफारी आहे म्हणजे दुसऱ्या दिवसाची ही दुसरी सफारी आज सकाळी पण होती आमची 5ची आणि आता 3ची सफारी आहे तर आम्ही सर्व रेडी झालो आणि आता चाललोय तर आमची जीप येईलच आणि मग लगे आपण सफारी आपली स्टार्ट करूया तर आता आम्ही जीपमध्ये बसलोय सर्वजण आणि आता सेकंड डेची सेकंड सफारी आमची स्टार्ट होणार आहे आणि इथे आमचा विला हा एक नंबर नो फुल थंडी वाजते सेल्फी मध्ये घ्या आता काय शूटिंग मलाच काही टायगर दिसन दिसले ते बघ तिथेच का हा दिसेल दिसेल
पप्पा तुझ्या हातून बघ एकदा ट्राय करून. फायनली आम्हाला टायगर दिसले आता. दिसते सफारी नावाला लेक वाला एरिया ये आगे तालाब है बड़ा. टेस्टी करेंगे. रात में पूरा एक्टिव रहता है ना वो, पूरा पेट्रोलिंग करते रहता है वो. आत्ताच आम्ही सफारीवरून आलोय आणि आज मस्त आम्हाला 2 टायगर दिसले. पण एकाच टायगरची व्हिडिओ आम्हाला काढता आली कारण की दुसऱ्या इथे सर्व गाड्या होत्या, मग तिथे आम्हाला काढता नाही आलं कारण की कॅमेरा अलाउड नाही. तर मस्त आता आलो, नाश्ता वगैरे केला, फ्रेश झालो आणि आता बसलोय. आणि मनीष इकडे पोहतोय मस्त पैकी स्विमिंग पूल मध्ये. आणि इकडे आता मस्त आम्ही चिकन रोल खाला. तर आता मम्मी आणि मी चाललोय काहीतरी पियाला आणायला, म्हणजे जसं की जिरा सोडा, थम्सअप वगैरे. आता बघतो इथे बाजूलाच दुकान आहे आमच्या विलाच्या, तर आता जातो आम्ही आणि बघतो. आणि आमचा विलाचा तुम्हाला समोरून मी दाखवते कारण की इकडे खूप छान जेवण वगैरे भेटतो आणि मस्त आहे राहायला पण. इथे आमचा विला आहे, पेंट सफारी होमस्टे, आणि खूप छान आहे. जेवण पण खूप छान भेटतो आणि राहायला पण मस्त. म्हणजे कोणीच नाही, आम्हीच 3 आम्ही रूम बुक केल्यात ना, मग आम्हीच इकडे राहतो. आणि इकडे मस्त असं स्विमिंग पूल पण आहे आणि वरती पण दही बांधायला घेतलंय. मस्त असं व्ह्यू आहे. इथे स्विमिंग पूल आहे, इकडे गार्डन आहे आणि तिकडे रूम आहेत आणि इकडे मस्त अशी झाडं. आणि हे बघा केवढे भारी आहेत कलरची पानं, वाव रेड मस्त. आणि खाली असे पुदिन्याचे पण झाड आहेत. कुठे आहेत ते पुदिना? हे बघा इथं पुदिन्याची पण झाड आहेत, फ्रेश फ्रेश मस्त तोडून त्यावेळी टाकतात. असं आहे. तिथे आम्ही जेवायला नाश्ता वगैरे करायला बसतो आणि इथे मनीष स्विमिंग पूल मध्ये पोहतो. इथं आमचं असते जेवायला आले, डाळ आहे आणि इकडे गावठू कोंबडा आणि इकडे सलाड पापड. मस्त अशी जेवायला बसलोय आम्ही. जाऊ लेग पीस अजून चपाती नाही आली आमची. रात्रीचा डेझर्ट आलेला आहे, गुलाबजामुन गरम गरम. मस्त जेवण झालंय.